चर्चेच्या ट्रॉफी आपल्याला माध्यमातून दिसतायत. पारितोषिक येते. बादल 1 मिनिट थोडीशी पारितोषिक राहिलीत. माजी कर्णधार रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा आणि एक गुणवान खेळाडू म्हणून त्याला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे संघमालक सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून राधाकृष्ण पेडणेकर याला 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सन्माननीय उत्तम बिर्जा यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. राधा हॅलो 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 तुळस संघ विजयी करून दिल्याबद्दल संघाच्या संघनायकानं जी रणनीती आणि संघाचं प्रतिनिधित्व केलं त्याला सन्माननीय रोहित स्पोर्ट संघाचे संघमालक सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 कर्णधार राजन केरकर याला सन्माननीय घाडी साहेबांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. देवगड तालुक्यातील सन्माननीय नगरसेवक सन्माननीय घाडी साहेबांच्या हस्ते राजन केरकर याला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक सुंदर असं विकेटी संघ विजयी करून दिला म्हणून उत्कृष्ट समालोचक मालवणीची भाषा ज्यांनी या समुद्रा पार ठेवली. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला यांच्याकडून बादल चौधरी यांच्यासाठी रोख रक्कम 1001 रुपये आणि हे पारितोषिक देतील सन्माननीय उत्तम बिर्जा यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद रोहितजी. मकरंद तोरसकर आणि पप्पू कदम आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. निलेशजी कदम. मकरंद तोरसकर बांदेश्वर बांधा संघाचे मालक आणि त्याचप्रमाणे पप्पू कदम निलेश कदम आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. बादल चौधरी आपलं एक पारितोषिक सन्माननीय रोहित स्पोर्टचे मालक सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून होतं. रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय बिर्जे साहेबांच्या हस्ते. देवा सातार्डेकर यांच्याकडून बक्षीस डीजे साठी 200 रुपयांचं भाव अंतरीचे वाजवल्याबद्दल डीजे साठी 200 रुपयांचं बक्षीस येत आहे. परत एकदा आपण ट्रॉफींचे प्रायोजक एकदा बघूया. स्पर्धेत पाऊल टाकल्याबरोबर पहिल्यांदा या ट्रॉफी नजरेत भरत होत्या. साईनाथ कॅशू इंडस्ट्रीज भट्टवाडी वेंगुर्ले श्री परशुराम रामचंद्र वारंग यांच्याकडून ट्रॉफी प्रायोजित केली. श्री निलेश पप्पू कदम बांदा यांच्याकडून ट्रॉफी प्रायोजित केली 2ऱ्या क्रमांकाची. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी नाईक ॲग्रो एजन्सी श्री योगेश नाईक वेंगुर्ला यांच्याकडून प्रायोजित केली. कैलासवासी शिवदास गणेश सातार्डेकर यांचा नातू कुमार मंथन मुकुल सातार्डेकर वेंगुर्ले यांच्याकडून 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी प्रायोजित केली. मालिकावीरासाठी कैलासवासी प्रभाकर सगुण किंदेकर यांच्या स्मरणार्थ कुमार युवराज यशवंत किंदेकर युवराज स्पोर्ट वेंगुर्ला यांच्याकडून मालिकावीराचं ट्रॉफी प्रायोजित केली. आणि मालिकावीरासाठी ओम गावडे होम ॲप्लायन्सेस प्रोप्रायटर नरेश गावडे बंटी वेंगुर्ले यांच्याकडून मालिकावीराच्या ट्रॉफी प्रायोजित केला आहे. टाळ्यांचा गजर करूया आमच्या सगळ्या दात्यांसाठी. मित्रांनो असं म्हणतात की ज्या ठिकाणी 12-5चा गणित जुळता थैसर यश ठरलेलाच असा. आणि आज आपण ह्या 12-5चा गणित सगळा गणित MSRT तुळस संघाकडे साठी जुळलेला आपण बघितला. MSRT संघाचा जो लॉंग फॉर्म आहे तो एकदा ऐकूया. बादल 1 मिनिट फक्त. एम म्हणजे फक्त 1च मिनिट. एम म्हणजे माळकर आणि मराठे. एम म्हणजे माळकर आणि मराठे. एस म्हणजे सगळे सावंत. आर म्हणजे रेडकर आणि टी म्हणजे तांडेल तुळसकर आणि टुंबरे. या 12-5चा गणित एकत्र झाला आणि चषक आपल्याकडे घेऊन सुद्धा गेले. थँक्यू बादल. आणि स्पर्धेच्या अध्यायातून वैयक्तिक बक्षीस होती सन्माननीय रोहित बौलेकर यांच्याकडून डिक्कीसाठी म्हणजेच राजन केरकर उर्फ डिक्की या नावानं प्रसिद्ध असलेला सेमीफायनलमध्ये प्रत्येक षटकारास रोख रक्कम 1000 रुपये. सेमीफायनलमध्ये 2 षटकार टोलवतोय. फायनलमध्ये प्रत्येक षटकारास 1000 रुपये 3 षटकार टोलवतोय. 5000 रुपये रोख रक्कमचा मानकरी होतोय. सन्माननीय देवगड गावचे प्रथम नागरिक
घाडी साहेबांच्या हस्ते हे रोख रक्कम मग त्याला पारितोषिक दिलं जात आहे. रोख रक्कम 5,000 रुपये. गीतेश गावडेसाठी पारितोषिक होतं. प्रत्येक चौकारास 500 रुपये, प्रत्येक षटकारास 500 रुपये. सन्माननीय आणि सनी मोरे यांनी पारितोषिक ठेवले. सन्माननीय सनी मोरे उत्कृष्ट कामगिरी केली यासाठी राजन केरकर याला रोख रक्कम 1,000 रुपये हे पारितोषिक दिले जात आहे. वेंगुर्ला गावचे प्रताप नागरे यांना विनंती करतो हे पारितोषिक आपल्या हस्ते प्रदान करावं. योगेश फक्त एकच मिनिट, त्यानंतर फक्त 1 मिनिट. योगेश आपल्या मुखातून आपण बक्षीस वितरण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतो माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रितेशजी राऊळ यांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय प्रितेशजी राऊळ. शिरोडा सरपंच जगदीश उगवेकर आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि बांदा गावचे प्रथम नागरिक सरपंच अक्रम खान आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. योगेश. स्पर्धेच्या अंतातून अजून एक पारितोषिक होतं. गीतेश गावडेसाठी प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारास 500 रुपये. सन्माननीय रोहित बोवलेकर, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. आणि एक चौकार एक षटकार टोलावतोय आपल्या चेंडूफळीतून आणि रोख रक्कम 1,000 रुपयाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय बिर्जे साहेबांना विनंती करतो हे पारितोषिक रोख रक्कम 1,001 रुपये गीतेश गावडे याला प्रदान करावं. सर्व मान्यवरांचं स्वागत केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्या ज्ञात अज्ञात हातांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आभार प्रदर्शन सर्वात शेवट करायचं असतं, पण ही महत्त्वाची नावं ऐकण्यासाठी तुम्ही उपस्थित असाल नसाल म्हणून काही नावं आपल्याला सांगतोय. हे सुंदर मैदान, देखणं मैदान, सावंतवाडीचं जिमखाना मैदान, मालवणचं बोर्डिंग ग्राउंड आणि त्या बरोबरीनं आमच्या सिंधुदुर्गाचा शिरपेच म्हणजे वेंगुर्ल्याचं हे कॅम्प मैदान. नगर परिषद मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल, लाईट व्यवस्था, त्याचप्रमाणे सर्व नगर परिषद कर्मचारी यांचे आम्ही विशेष आभार मानतोय. सर्व सफाई कर्मचारी नगर परिषद वेंगुर्ला यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. कारण आपल्या घराचं एक अंगण ज्याला खळं म्हणतो, या खळ्याची साफसफाई करण्यासाठी किती मेहनत लागते यावरून अंदाज घाला हे पूर्ण मैदान साफ करण्यासाठी किती मेहनत लागेल. या सगळ्या हातांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. स्पर्धेचा ऑक्शन, या ऑक्शनसाठी आम्हाला सिद्धिविनायक मंगल कार्यालय हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री विठ्ठल मालवणकर आणि मालवणकर बंधू यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्यांचा गजर करूया. खेळपट्टी बनविण्यासाठी लाख मोलाचं सहकार्य करून दिल्याबद्दल, खेळपट्टी बनवली, स्पर्धेत काल परवा पाऊस पडला आणि खेळपट्टी सुकवण्यासाठी हे दिसणारे मोठे फॅन खेळपट्टीवर नेऊन लावले आणि खेळपट्टी सुकवली गेली. त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली. कृष्णा अणसुरकर, दिनेश धरणे, योगेश परब, बाळा सावळ आणि मॉर्निंग स्टारचे सर्व सहकारी यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. त्याचप्रमाणे जयराम चुडनाईक आणि जयराम वांगणकर यांचे सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. 16 संघमालक, हे संघमालक स्पर्धेत सहभागी झाले, त्यांचे संघ उतरवले म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. या 16ही संघमालकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही देखणी स्पर्धा 3ऱ्या वर्षाची स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत केली त्या सगळ्या दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. कारण पैसे सगळ्यांकडे असतात, पण देण्याची दानत खूप कमी लोकांकडे असते. ज्यांनी ज्यांनी आपली कष्टाची रक्कम आमच्या स्पर्धेसाठी दिली त्या सगळ्या ज्ञात अज्ञात हातांचे आभार. शेराक 125 आणि 525 त्यांच्या परमेश्वरान त्यांना मिळवून देऊन दे. मंडप व्यवस्था केल्याबद्दल आमचे राजन मसूरकर, यूट्यूबचे आमचे सहकारी गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी. गौरव, मनपूर्वक आभार तुझ्या पूर्ण टीमचे. खास करून संतोषी नाणेकर आपले सुद्धा आभार. आमचे पंच विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि गुरुसुतार, टाळ्यांचा गजर करूया या तीनही आमच्या पंचांसाठी. आमचे तीनही पंच आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि बादल मालवणी कॉमेंट्रीसाठी एक पारितोषिक येत आहे. रोख रक्कम सन्माननीय देवा सातार्डेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय बांद्याचे आमचे एक क्रिकेट प्रेमी सदस्य या ठिकाणी मकरंद तोरसकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. मालवणी समालोचकासाठी सातार्डेकर साहेबांकडून 100 रुपये.
आणि योगेश, मला बक्षीस दिल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी बनते तुझ्यासाठी काहीतरी द्यायचं. उदयनमुख समालोचक, आमच्या वेंगुर्ल्या गावचा हा युवा समालोचक, समालोचनातून समीर पांढरेची आठवण करून देणारा माझा खूप आवडीचा जवळचा मित्र, जो गेल्या वर्षी गोवाची सीमा ओलांडून कर्नाटकापर्यंत जाऊन पोचलाय. मला स्वतःला अभिमान आहे, कारण मी कर्नाटकात गेलो नाही आहे, पण त्यापर्यंत योगेश गेला म्हणजे मी पोचल्यासारखं आहे. आणि तुझ्यासाठी योगेश, तुझ्यासाठी बक्षीस ठाकूर कॅशूचे मालक दीपक ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस योगेश परबसाठी. मकरंद भाई, मनपूर्वक आभार आपल्या बक्षिसासाठी. आमचे गुणलेखक यशवंत किंद्रेकर, सागर सकपाळ आणि समीर वेंगुर्लेकर, अतिशय सुंदर गुणलेखन, अचूक आकडेवारी, प्रत्येक आकडेवारी जी आम्ही समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो ही सगळी आकडेवारी मांडली होती. यशवंत किंद्रेकर, सागर सकपाळ आणि समीर वेंगुर्लेकर, टाळ्या तर वाजणारच त्यांच्यासाठी मित्रांनो. समालोचनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिग्गज समालोचक आम्हाला लाभले. ज्या 2 समालोचकांचं समालोचन ऐकून आम्ही सर्वांनी समालोचक व्हायचं स्वप्न बघितलं, ते 2 आवाज या स्पर्धेत पुन्हा एकदा घुमले. फक्त आमचं सर्वांचं दुर्दैव की हे 2 समालोचक एकाच दिवशी आले नाहीत. अशोक नाईक आणि समीर पांढरे या दोघांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. समीर पांढरे, आपण व्यासपीठावर यावं. आज समीरची अवस्था कशी झाली मित्रांनो, जत्रा भरली, खेळण्यांची खूपच दुकानं लागलीत, या दुकानात जाऊ की त्या दुकानात जाऊ अशी समीरची अवस्था, कारण सगळ्या बाजूला समीरचे मित्र, आणि 1 वर्षानंतर समीर मैदानावर उतरलाय. समीरच्या सगळ्या मित्रांसाठी सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. जे प्रेम समीरसाठी तुम्ही केलात त्यासाठी मनपूर्वक आभार. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक आवाज, जो कर्नाटकाच्या 20 लाखाच्या कुमट्याच्या स्पर्धेपर्यंत जाऊन पोचला, तो आवाज सुद्धा आपण या स्पर्धेत ऐकला. जोरदार टाळ्यांचा गजर करूया जय भोसले यांच्यासाठी. सांगेम प्रीमियर लीगची देखणी स्पर्धा सलग 6 वर्ष जय भोसले यांनी समालोचन केले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. होडावडा गावचे सुपुत्र, एक धीरगंभीर आणि भारदस्त आवाज काका सावंत, त्याचप्रमाणे देवली गावचे सुपुत्र, माझे जवळचे मित्र गोड आणि मंजूळ आवाज प्रदीप देऊलकर, डान्सर समालोचक संतोष मोरिये, श्याम वाक्कर, योगेश परब, राजा परब, या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या स्पर्धेच्या निमित्ताने. मिलिंद रेडकर पंच आणि यूट्यूब सहकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल मिलिंद रेडकर साहेब आपले मनपूर्वक आभार. कृष्णा सातार्डेकर साहेबांकडून माझ्या निवेदनासाठी आणि मालवणी समालोचनासाठी बहुमोल असं बक्षीस येत आहे, धन्यवाद. सर्व लाईनमन, गेले 5 दिवस ज्यांनी आपला चेहऱ्याचा आणि संपूर्ण अंगाचा रंग बदलेपर्यंत या मैदानाच्या बाहेरचे चेंडू आणण्यासाठी मदत केली, सगळ्या लाईनमनचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. संजा फर्नांडिस, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. योगेश नाईक आणि अभि वेंगुर्लेकर, तेजस बोलेकर यांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या आयोजनात तुमचा मोलाचा वाटा आहे. व्यासपीठावर तुम्ही मान्यवर म्हणून आहातच, पण स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीने आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. एक देखणी स्पर्धा देवा सातार्डेकर यांच्याकडून सुद्धा आणखी एक बक्षीस येत आहे निवेदन आणि मालवणी समालोचनासाठी, धन्यवाद देवा. आणि पुन्हा एकदा फरमाईश येते, भाव अंतरीचे हळवे, फरमाईश भाव अंतरीचे हळवे. मान्यवरांच्या परवानगीने मी डीजेला विनंती करेन, पुन्हा एकदा भाव अंतरीचे हळवे. एक मिनिट डीजे, एक मिनिट. नाचणाऱ्यांना एक विनंती, एकतर कॅमेराच्या मागे नाचावं किंवा कॅमेऱ्याच्या पुढे यावं. कॅमेरा आमचा सांभाळून फक्त नाचा. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दादाजी कुबल साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. मी विनंती करतो दादा कुबल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दादाजी कुबल, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. मयूर गवडी यांचा लंगार, भाव अंतरीचे हळवे.
विजयी ठरतोय आणि यानंतर MSRT संघाकडून एक भेट आहे. या स्पर्धेत एक खेळाडू, मालवणी भाषेत सांगताना मी म्हटलं होतं, एक खेळाडू या स्पर्धेत निमो म्हणान उतारलेलो आणि स्पर्धा संपताना तो जवानकारी म्हणान जातलो. शंकर म्हाडगुज ज्याचं नाव असा आणि MSRT संघाकडून त्याच्यासाठी खास बक्षीस, लग्नाचा गिफ्ट सुद्धा असा. शंकर फक्त अपेक्षा एकच असं, लग्नाचं आमंत्रण चुकवलंच पण बारशाचा मात्र इसरा नको. शंकर, पुढच्या वाटचालीसाठी, वैवाहिक जीवनासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने अनेक खेळाडूंची रेकॉर्ड आपण पाहिली, अनेक आकडेवारी पाहिली, अनेक सनावड सुद्धा पाहिली. असाच एक रेकॉर्ड आहे, असाच एक पराक्रम आहे आणि तो सुद्धा आपण ऐकणं गरजेचं आहे. दिनांक 5 एप्रिल 1663, 5 एप्रिल 1663 काय घडलं त्या रात्री? त्या रात्री अचानक पडला मानेऐवजी बोटांवर वार. बोटांवर वार होतात, शाहिस्त्या घाबरला फार. ये सिवा इंसान नाही भूत है असं म्हणत पळाला अपार. 1.25 लाख फौजेसह शाहिस्त्याने गाशा गुंडाळला, पुण्याहून सुटला, थेट औरंगाबादेत जाऊन विसावला. मामाच्या पराभवापेक्षा भाच्याला झोंबला घराण्याचा अपमान. या शिवाचा आता काय करावं या विचाराने औरंगजेब हैराण. इकडे राजांना थोडी उसंत मिळताच घातले अर्थकारणात लक्ष, कारण चांगल्या अर्थकारणाशी असतं नेहमीच राजकारण सापेक्ष. पश्चिम सागरातल्या व्यापाराला जंजिराच्या सिद्धीचा ताप, जंजिरा जिंकण्याचा कित्येकदा प्रयत्न करूनही पदरी अपयशाचा शाप. पाहिजे स्वतःचा असा एक अभेद्य बळकट जलदुर्ग, मालवण नजीक कुर्टे बेटावर नारळ फुटला, नाव सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या भूमिपूजनासाठी साक्षात शिवाजी महाराज मालवणमध्ये अवतरले. राजांच्या हातांचे आणि पावलांचे ठसे सिंधुदुर्गवर उमटले. आनंदून गेली जनता, मासेमारी करणारे कोळी होड्या हाकारून आणि शिडे उभारून त्यांनी साजरी केली आनंदाची होळी. होड्या हाकारून आणि शिडे उभारून त्यांनी साजरी केली आनंदाची होळी. त्याच छत्रपतींच्या नावाचा करूया पुन्हा एकदा जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छत्रपती प्रीमियर लीग, छत्रपती मित्रमंडळाची ही स्पर्धा आणि ही स्पर्धा चुकू नये यासाठी मोठी खटपट केली. सँडी आणि सुधीर पालियकरचं आमंत्रण होतंच, त्याहीपेक्षा या मैदानाची ओढ होती आणि ही स्पर्धा यावर्षी तरी चुकता नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन या स्पर्धेत मी आलो. मला संधी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आमची मोडकी तोडकी मालवणी ऐकून घेतलात यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. अजूनही बक्षीस वितरणासाठी काही मान्यवर येत आहेत. सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे यांची आपण वाट बघतोय. तोपर्यंत व्यासपीठावरील मान्यवरांची आपण ओळख करून घेऊया. वेंगुर्ल्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष राजनजी गिरप साहेबांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. त्याचप्रमाणे नगरसेवक पिंटूजी गावडे आपलं सुद्धा आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतोय. नगरसेवक आणि भाजपचे तालुकाध्यक्ष सुहासजी गौंडळकर साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तीन पंचांचा आपण सर्वप्रथम बहुमान करतोय. अजून मान्यवरांची ओळख बाकी आहे. मी सर्व मान्यवरांची माफी मागतोय. रत्नागिरीवरून आमचे पंच आलेत आणि त्यांना लांबवर जायचं आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय. विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि गुरुप्रसाद सुतार आमच्या तीनही पंचांसाठी टाळ्यांचा गजर करूया आणि त्यांचा सन्मान होतोय. छत्रपती
प्रीमियर लीगच्या निमित्ताने. मालवणीत एक कविता असा संजय गुरवची कविता माझी नाही असा जर वेळ मिळाला तर ती ऐकूया. ही मालवणी कविता एक मालवणी कविता संजय गुरव या आमच्या मित्राची. गोड मानली तर जरूर टाळ्या वाजवा, त्या संजय गुरव यांच्यासाठी असतील. तत्पूर्वी आपण दोन्ही पंचांचा सन्मान करूया. आमचे तीनही पंच, दोन पंच अक्षय कोळंबेकर आणि विश्वनाथ लिंगायत सरांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो पप्पू कुबल साहेब आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण आमचे दोन पंच विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबेकर यांचा सन्मान करावा. आमचे हे दोन्ही पंच अतिशय सुंदर कामगिरी संपूर्ण स्पर्धेत. पुढील सन्मान होतोय सन्माननीय राजनजी गिरप यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. दोन्ही पंचांचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या आठवणी तुम्ही आमच्या वेंगुर्ल्यातून रत्नागिरीपर्यंत घेऊन जाव्यात हीच आमची अपेक्षा. आमच्या कोकणातलो एक माणूस नोकरीक लागलो, मुंबईत गेलो. मुंबईत गेल्यानंतर त्याच्या सुट्टी चालू झाले. मिरगाची सुट्टी, गणपतीची सुट्टी, म्हाळाची सुट्टी, दिवाळीची सुट्टी. मालक विचारता अरे असा काय ठेवला तुझ्या कोकणात, काय ठेवला तुझ्या कोकणात. आणि त्याका आमचे मित्र संजय गुरवने एका कवितेतून उत्तर दिला. मनगटा एवढो खारो बांगडो बायल टोपात ठेयता शिजवक. मनगटा एवढो खारो बांगडो बायल टोपात ठेयता शिजवक. आणि चार चार करणारी तेलाची धार सोडता तो अख्खो बांगडो भिजवक. बांगडो खाताना कसो शेपट्याकडसून खावचो, बांगडो खाताना कसो शेपट्याकडसून खावचो. काय चव त्याची काटोय जाग्यार नाही रवाचो. आमच्या ह्या बांगड्याची चव तुझ्या बिर्याणीक नसात. आणि काय साहेबा काय विचारतस तुझ्या कोकणात काय असा. काय हैली झाडापेडा, काय हैली झाडापेडा, आंबे काजू नारळ पोपळी आयन किनळ फणस. काय हैली झाडापेडा, आंबे काजू नारळ पोपळी आयन किनळ फणस. टाकू नको झाडकेत पाय मेल्या खायत तुका घणस. अरे आमच्याकडच्या पुरुषा इतक्या जाली मीश, आमच्या पुरुषा इतक्या जाली मीश तुझ्या एनाकोंडाक नसात. आणि काय साहेबा काय विचारतस तुझ्या कोकणात काय असा. आमच्या कोकणात कसा कधी येऊचा, आमच्या कोकणात कधी कधी येऊचा. खाऊचा पिऊचा दर्यात न्हावचा, मापट्याचो भात खाऊन माडाबुडी पडान रवाचा. आमच्या कोकणात कसा कधी येऊचा, खाऊचा पिऊचा दर्यात न्हावचा, मापट्याचो भात खाऊन माडाबुडी पडान रवाचा. अख्ख्या दुनियेत फिरान गावाचा नाही, अख्ख्या दुनियेत फिरान गावाचा नाही. इतक्या प्रेम तुका एकट्या कोकणात गावता. आणि काय मेला परत परत विचारतस तुझ्या कोकणात काय असा. काय मेला परत परत विचारतस तुझ्या कोकणात काय असा. टाळ्या होऊन दे संजय गुरव हे आमच्या कवी मित्रासाठी. धन्यवाद. स्वागत होत आहे सर्व मान्यवरांचं. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ल्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्रथम नागरिक नगराध्यक्ष राजनजी गिरप यांचं स्वागत. छत्रपती मित्रमंडळाचे सदस्य राजनजी गिरप यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करावं. राजेश धावडे आपण यावं आणि वेंगुर्ल्याचे प्रथम नागरिक सन्माननीय राजनजी गिरप साहेबांचं गुलाब पुष्प देऊन छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या स्पर्धेत त्यांचं स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पप्पू कुबल यांचं. राजू कुडपकर आपल्या शुभ हस्ते हे स्वागत व्हावं. माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पप्पू कुबल. ते बघ आणि आमचे जवळचे मित्र आमचे मार्गदर्शक खंदे आधारस्तंभ पिंटू गावडे, पिंटू गावडे यांचं स्वागत होत आहे. राजेश धावडे आपण स्वागत करावं. पिंटू गावडे नगरसेवक यांचं.
पुढील स्वागत होत आहे नगरसेवक सुहासजी गौंडळकर यांचं. राजू, आपल्या शुभ हस्ते नगरसेवक सुहासजी गौंडळकर साहेबांचं आपण स्वागत करावं. भाजपचे तालुकाध्यक्ष नगरसेवक सुहासजी गौंडळकर साहेब. पुढील स्वागत होत आहे सन्माननीय बंटी गावडे यांचं. बंटी गावडे यांचं स्वागत करण्यासाठी यानंतर स्वागत होत आहे बांदा गावचे प्रथम नागरिक अक्रम खान यांचं. अक्रम खान यांचं स्वागत होत आहे. अक्रम खान, आपण व्यासपीठावर यावं. यानंतर माजी नगरसेवक अभि वेंगुर्लेकर यांचं स्वागत होत आहे. अभि, यावर्षी करावकेवर आपलं गाणं आम्ही सर्वांनीच मिस केलं आहे. लवकरच आपण ते ऐकणार आहोत. यानंतर भाजपाचे सरचिटणीस बाबली वांगणकर साहेब. भाजपचे सोमनाथ टोमके साहेब. सोमनाथ टोमके साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नगरसेवक आमचे मार्गदर्शक छत्रपती मित्रमंडळाचे आधारस्तंभ कुमा गावडे यांचं स्वागत होत आहे. दिनेश धरणे यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय दादा केळुसकर साहेबांचं स्वागत होत आहे. विनायक गावडे यांच्या शुभ हस्ते केळुसकर साहेबांचं स्वागत. सन्माननीय वसंतजी तांडेल उपस्थित आहेत. वसंतजी तांडेल यांचं स्वागत होत आहे. अमित जोशी यांच्या शुभ हस्ते वसंत तांडेल यांचं स्वागत. प्रशांतजी खानोलकर यांचं स्वागत होत आहे. राजू कुडपकर यांच्या शुभ हस्ते प्रशांतजी खानोलकर यांचं स्वागत. क्रिकेट, कबड्डी, रस्सी खेच आणि बॉडी बिल्डिंगचे पंच हेमंत गावडे यांचं स्वागत होत आहे. सिद्धेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश यांच्या शुभ हस्ते. शुभम वारंग, साई कॅशूचे मालक शुभम वारंग यांचं स्वागत होतं आहे. मनोज धावडे यांच्या शुभ हस्ते. बांदेश्वर बांदा संघाचे संघ मालक, आमचे मार्गदर्शक मित्र, उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट संघटक मकरंद तोरसकर भाई यांचं स्वागत होत आहे. दिनेश धरणे यांच्या शुभ हस्ते मकरंद भाईंचं स्वागत होत आहे. सन्माननीय पप्पू कदम, या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा चषक आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केला आहे. पप्पू कदम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. बाबल अणसुरकर यांच्या शुभ हस्ते पप्पू कदम यांचं स्वागत होत आहे. मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे यांचं स्वागत होत आहे. समीर पांढरे यांचं स्वागत. बोलेकर कॅशू इंडस्ट्रीजचे मालक रोहितजी बोलेकर यांचं स्वागत होत आहे. रुपेश तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते. गणपती वॉरियर्स देवगड संघाचे संघ मालक उत्तमजी बिर्जे या ठिकाणी उपस्थित आहेत. बिर्जे साहेब, आपलं सुद्धा स्वागत होत आहे. राजेश धावडे यांच्या शुभ हस्ते. खास देवगडवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या खेळाडूंना चीरअप करण्यासाठी आलेले नगरसेवक नीरजजी घाडी साहेब यांचं सुद्धा स्वागत होत आहे. जोशी यांच्या शुभ हस्ते. प्रसादजी पाटकर उपस्थित आहेत. प्रसादजी पाटकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो दिनेश धरणे यांना. MSRT चे अध्यक्ष सन्माननीय तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंदजी तांडेल यांचं स्वागत. MSRT चे अध्यक्ष आनंद तांडेल यांचं स्वागत होत आहे. सागर पेडणेकर यांचं स्वागत होत आहे. छत्रपती सन्माननीय मुकुलजी सातार्डेकर यांचं स्वागत होत आहे. सातार्डेकर साहेबांचं स्वागत सागर पेडणेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आदित्यजी खानोलकर उपस्थित आहेत. आदित्यजी खानोलकर यांचं सुद्धा स्वागत होत आहे. पेडणेकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात हे स्वागत करताना. आमचे ज्येष्ठ क्रिकेट शौकीन मटकर काका उपस्थित आहेत. मटकर काकांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय.
दिलीप मालवणकर ज्यांनी आमच्यासाठी ऑक्शनसाठी हॉल उपलब्ध करून दिला. दिलीपजी मालवणकर यांचं स्वागत होत आहे. दिनेश धरणे यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय शेखरजी काणेकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. दिनेश धरणे यांच्या शुभ हस्ते. आणि आमचे माजी सैनिक सन्माननीय गावडे साहेब उपस्थित आहेत. माजी सैनिक आहेत, एकदा टाळ्यांचा गजर करूया त्यांच्यासाठी. अंतिम फेरीतील दोन्ही संघांना त्यांनी पारितोषिक प्रायोजित केलं आहे. दिनेश धरणे यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा स्वागत होतं आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या चरणापाशी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. बक्षीस वितरण सोहळा अगदी थोड्याच वेळात आपल्यासमोर सुरुवात होतोय. सर्वांचे लाडके आमदार ज्यांची आपण वाट पाहतोय, नितेशजी राणेसाहेब अगदी थोड्याच वेळात व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. महाभारत आणि रामायण दशावताराच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण ऐकतोय. मयूर गवळी यांनी अजित कडकडे यांचं भावगीत दशावताराच्या लंगाराच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलं सावंतवाडीच्या व्यासपीठावर आणि तो लंगार जगप्रसिद्ध झाला. असाच एक प्रसंग आहे महारथी कर्ण या नाटकातील. वेळ मिळाला तर हा प्रसंग तुमच्यासमोर उभे. आमच्या शुभेच्छा आहेत. 6 ते 7 फेब्रुवारी अमरडच्या मैदानावर भगवती अमरड आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली डे नाईट प्रीमियर लीग संपन्न होते. 6 आणि 7 फेब्रुवारी या स्पर्धेला छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने आमच्या शुभेच्छा आहेतच. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या अफाट यशानंतर याची दुसरी आवृत्ती सावंतवाडीमध्ये होऊ घातली. बांदा सरपंच अक्रम खान, मकरंद तोरसकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब चषक स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर अगदी लवकरच. 11 ते 14 फेब्रुवारी बांद्याच्या मैदानावर SV ट्रॉफी प्रथम क्रमांक 1 लाख रुपयांचं पारितोषिक. बांदा आणि सावंतवाडी या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 1 लाख रुपयांचं. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी मालवणच्या देखण्या बोर्डिंग मैदानावर निवडक 8 संघ मालक आणि 8 खेळाडू 8 संघ मालक आणि 8 संघ घेऊन प्रीमियर लीग आयोजित केली गेली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि बाहेरील फक्त 8 संघ पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी सुद्धा कोकण 9 प्रीमियर लीग या चषकासाठी सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा. महारथी कर्ण या नाटकातील एक प्रवेश जर वेळ आहे तर मान्यवरांची परवानगी गृहीत धरून आपल्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. नाटकातील प्रयोग आहे हा दशावतार नाटकातील नाही आहे, त्यामुळे दशावताराचं विडंबन समजू नये. सुरुवातीलाच विनंती. कर्ण आणि कुंती शेवटच्या दिवशी जेव्हा कर्णाकडे सेनापतीपद आलं तेव्हा कुंती त्याला भेटायला गेली आणि त्यावेळी त्यांच्यात घडलेला संवाद होता आणि कर्ण आपली बाजू मांडत होता. कर्णाचं वचन आजपर्यंत कधीही अन्यथा झालं नाही, होणारही नाही. अर्जुनाकडून आलेल्या विरुद्ध याचकाला कवच कुंडलांच्या रूपाने माझ्या जीवनशक्तीचं दानही मी दिलंय. मग बोला काय हवंय आपल्याला. तुम्हाला जर कर्णाची संपत्तीच हवी असेल तर कर्णाचा जमादारखाना तुमच्या चरणावर समर्पित केला जाईल. पण 5 पांडवांच्या रूपाने जगातील सर्व ऐहिक सुखे जिच्या भोवती हात जोडून उभी आहेत ती पांडवांची राजमाता संपत्तीच्या लालसेनं शत्रुपक्षाच्या शिबिरात येईल हेच संभवत नाही. उद्याच्या युद्धात 5ही पांडवांचा निप्पात करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनाचं दान मागायला तर तुम्ही इथपर्यंत आला नसाल. हो, मागितलात तर तेही देईन. प्रतिज्ञाभंगाच्या दुःखापेक्षाही कर्णाच्या द्वारावरून विन्मुख गेलेल्या याचकाचं दुःख कर्णाला अधिक आहे. पांडवांच्या समरशक्तीवरचा विश्वास धरून जर पांडवांची राजमाता त्यांच्या जीवनाचं दान मागण्यासाठी कर्णाच्या द्वारापर्यंत येत असेल तर मीही त्यासाठी तयार असलं पाहिजे. पण तुम्ही यासाठी तयार आहात का? पांडवांच्या पराक्रम शक्तीचा असा उपमर्द करण्या इतपत तुम्ही आंधळ्या होऊ शकता का? माया आंधळी असते हे ऐकलं होतं, पण पोटच्या पुत्रांचा असा अपमान करण्या इतपत ती आंधळी होऊ शकते का? मगाशी बोलता बोलता तुम्ही आमच्यावर मानव मातृप्रेमाचा जणू वर्षाव करू लागलात. पण एक मानव माता म्हणून आम्ही तुमच्याशी एक शब्दही बोलू इच्छित नाही. अहो, कल्पनेनं जर माता निर्माण करता आल्या असत्या तर या कर्णाभोवती मानव मातांचा जणू वेढाच पडला असता. पण तसं होत नाही. ज्या राधेनं आमच्या पदराखाली आमचा सांभाळ केला त्या राधेला आम्ही आमची माता मानू शकलो नाही. तिथे इतरांची काय व्यथा. राजकुलाच्या ऐश्वर्यासह चालून आलेलं हे मानव मातृत्व मोठेपणाच्या लालसेनं आम्ही स्वीकारू हा निव्वळ गैरसमज आहे आपला. आणि म्हणूनच
पांडवांच्या राजमातेशी आम्ही पांडवांची राजमाता याच नात्यानं बोलू बस. यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक वितरित करण्यात येत आहेत. सर्वप्रथम या स्पर्धेतील समालोचकांचा सन्मान होतोय. अतिशय सुंदर समालोचन करणारे आमचे जवळचे मित्र समीर पांढरे यांचा सर्वप्रथम सन्मान होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक बुलंद आवाज उत्तम बिर्जा, आपल्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण समीर पांढरे यांचा सन्मान करावा. उत्तम बिर्जा यांच्या शुभ हस्ते समीर पांढरे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर जय भोसले आपण पुढे यावं, आपला सन्मान होतोय. उत्तम बिर्जा यांच्या शुभ हस्ते समीर पांढरे यांचा सन्मान होतोय. यानंतर जय भोसले यांचा सन्मान होतोय. रोहित बोलेकर, आपल्याला विनंती राहील रोहितजी बोलेकर यांच्या शुभ हस्ते जय भोसले यांचा सन्मान होतोय. आमचे आणखी एक समालोचक काका सावंत आज उपस्थित नाहीयेत, त्यांचा सुद्धा सन्मान त्यांच्यापर्यंत पोच केला जाईल. ओढावडा गावचे कोण त्यांचे मित्र असतील तर त्यांना विनंती आहे काका सावंत यांचा सन्मान आपण स्वीकारावा. यानंतर वेंगुर्ला गावचे भूषण, आमचे जवळचे मित्र योगेश परब, समालोचन, निवेदन आणि आयोजन अशी तिहेरी जबाबदारी ज्यांनी पार पाडली यांचा सन्मान नीरजजी घाडी, नगरसेवक देवगड जामसंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आमचे हे सगळे समालोचक अशोक नाईक यांचा सन्मान सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोच केला जाईल. अशोक नाईक यांचा सुपुत्र जर असेल त्यांचा सन्मान त्यानंतर आपण पाठवून देणार आहोत. तत्पूर्वी होडावडा गावातून जर कोण असेल काका सावंत यांचे शेजारी तर आपल्याला विनंती. त्यानंतर या ठिकाणी सन्मान होतोय त्या व्यक्तीचा ज्यांनी अल्पावधीतच एक यश प्राप्त केलं. जरी आपल्या समोर ते यश अल्पावधीतलं असलं तरी त्या अल्पावधीत वाटणाऱ्या यशामागे रहस्य आहे ते अथक अशा परिश्रमाचं, मेहनतीचं, व ज्या मेहनतीच्या जोरावर ज्यांनी नाव कमावलं असे आमचे जवळचे मित्र, मालवणी सम्राट म्हणून ज्याला संबोधलं जातो समालोचन क्षेत्रात, असे बादल चौधरी यांचा सन्मान या छत्रपती चषक 2021च्या निमित्तानं होतोय. मी विनंती करतोय बादल चौधरी यांना की आपला सन्मान त्यांनी मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. सन्माननीय बादल चौधरी. सन्माननीय शैलेश उर्फ कुमागावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय तो बादल चौधरी यांचा. विद्यमान नगरसेवक व वेंगुर्ला क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव हे अधोरेखित मानलं जातं असे आमचे जवळचे मित्र शैलेश उर्फ कुमागावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय तो बादल चौधरी यांचा. धन्यवाद. तुळस संघाचे स्पॉन्सर या ठिकाणी मैदानावर आम्हाला प्रेक्षक वर्गात दिसत आहेत. आम्ही विनंती करतोय की त्यांनी मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुळसचे या ठिकाणी स्पॉन्सर संघाचे आम्हाला या ठिकाणी प्रेक्षक वर्गात दिसत आहेत. आम्ही विनंती करतोय की त्यांनी मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यानंतर सन्मान होतोय आमचे मंडप डेकोरेटर्स राजनजी मसूरकर यांचा. मंडप डेकोरेटर सन्माननीय राजनजी मसूरकर, आपला सन्मान. नगरसेवक आणि भाजपचे तालुकाध्यक्ष सुहासजी गौंडरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे मंडप डेकोरेटर्स मसूरकर यांचा सन्मान होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 195 देशात नेऊन जी पोचवली. tenniscricket.in गौरव नाणेकर यांचे सहकारी, संतोष नाणेकर यांचे सहकारी, गौरव सावंत, मनोज आणि त्यांचे पूर्ण टीम याचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. छत्रपती क्रीडा स्पर्धा 195 देशात नेऊन ज्यांनी पोचवली. tenniscricket.in चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र गौरव सावंत यांचा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया गौरव सावंत यांच्यासाठी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खेळाडू आणि आमच्यासारखे अगदी छोटे समालोचक जे प्रसिद्ध झालेत त्यामागे गौरव सावंत आणि tenniscricket.inचा मोलाचा वाटा. त्यांचे सर्व सहकारी दिसत आहेत. मनोज, त्याचप्रमाणे विकी आणि आमच्या स्टील कॅमेऱ्यावर दिसत आहेत त्यांचे अजून एक सहकारी राकेश. मनोज, राकेश आणि विकी यांचा सन्मान होतोय. विघ्नेश सुद्धा आपल्याला दिसतोय आणि हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करतो. बंटी गावडे यांना. बंटी गावडे आपल्या शुभ हस्ते आमचे यूट्यूबचे आमचे सहकारी गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमचा आपण सन्मान करावा. आमचे अजून एक पंच गुरु सुतार यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. अभि वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते आमचे पंच गुरु सुतार यांचा सन्मान होतोय. यानंतर अजून एक बक्षीस येत आहे. अभि वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते आमचे पंच गुरुप्रसाद सुतार यांचा सन्मान होतोय. गेली 3 वर्ष या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत आहे. सुतार सर, आपले मनपूर्वक आभार मानतोय आम्ही आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. आणखी एक मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज योगेश परब यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. बोलेकर कॅशू इंडस्ट्रीजचे मालक रोहितजी बोलेकर यांच्याकडून योगेश परब यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. सन्माननीय तांडेल साहेब, आपल्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण योगेश परब यांना हे पारितोषिक वितरित करावं. स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आजची रात्र आणि उद्यापर्यंत सुद्धा ज्याचे पाय घरात जाऊन विश्रांती घेणार नाहीयेत, ज्याची पाठ जमिनीला टेकणार नाहीये, तो आमचा जवळचा मित्र आणि छत्रपती मित्रमंडळाचा एक खंद आधारस्तंभ योगेश परबचा सन्मान होतोय. तांडेल यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक रोहित बोलेकर यांचं पुरस्कृत देऊन. आमच्या आणखी स्कोररसाठी महत्त्वाची भूमिका करणारे आमचे सगळे स्कोरर, आमचे 3ही स्कोरर ज्यांनी स्कोरिंग केलं, यशवंत किंडेकर, सागर सकपाळ आणि समीर वेंगुर्लेकर, या तिघांचाही सन्मान होतोय. आणि सर्वांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो यश किंडेकर यांना. यश किंडेकर, सागर सकपाळ आणि समीर वेंगुर्लेकर यांचा सन्मान प्रसादजी यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. प्रसादजी, आपल्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आमचे स्कोरर यश किंडेकर आणि सागर सकपाळ यांचा सन्मान करावा. समीर वेंगुर्लेकर यांचा सुद्धा सन्मान होतोय. आमचे स्कोरर, आमचे 3 स्कोरर ज्यांनी सुंदर स्कोरिंग केलं संपूर्ण स्पर्धेचं, त्यांचं मनपूर्वक आभार. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीराचा बहुमान वितरित होतोय. अंतिम सामना सामनावीर, नाव सांगावं लागेल का? नाव सांगावं लागेल. ज्याने टॉस जिंकण्यापासून आपल्या मोहिमेची सुरुवात केली, दुसरा धक्का दिला तो बॅटिंगचा निर्णय घेऊन, तिसरा धक्का दिला बहारदार फलंदाजी करून, चौथा धक्का दिला गोलंदाजांचा अचूक बदल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करणारा MSRT तुळस संघाचा यशस्वी कर्णधार राज पारितोषिक जात आहे. एक आकर्षक मिक्सर प्रायोजित केला आहे पंकजी शिरसाट यांनी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो. इमर्जिंग प्लेअरचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रोहितजी बोलेकर यांना विनंती करतो. साई समर्थ एंटरप्राइजेस श्री पंकज शिरसाट यांनी प्रायोजित केलेला हा आकर्षक मिक्सर बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट, 9 गडी ज्याने बाद केले, एक हॅट्रिक आपल्या नावावर नोंदवली, एलिस्टर फर्नांडिस. एलिस्टर, आजपासून जेव्हा जेव्हा खेळायला बाहेर पडशील तेव्हा घरातला मिक्सराचा आवाज तुला एक वेगळी प्रेरणा देऊन जाईल. हा आकर्षक मिक्सर तुझ्या सुंदर अचूक गोलंदाजीसाठी बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट. यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक छत्रपती मित्रमंडळाकडून रोख रक्कम आणि कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांच्या स्मरणार्थ श्री सुहास गौंडळकर यांच्याकडून प्रायोजित केलेलं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो. मकरंदभाई तोरसकर,
आणि पप्पू कदम यांना. स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर नाव सांगायची गरजच नसेल, कोण असेल? सलग 4 वर्ष सातेरी कर्लीच्या मैदानावर ज्यांनी रोई स्पोर्ट संघाला कर्णधार पदावरून विजयश्री संपादन करून दिली, वन अँड ओनली राधाकृष्ण पेडणेकर, बेस्ट विकेट कीपर ऑफ दिस टुर्नामेंट. राधा मनपूर्वक अभिनंदन. कदम साहेब, मकरंद भाई आपले मनपूर्वक आभार. यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने आकर्षक पारितोषिक, रोख रक्कम आणि कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर यांच्या स्मरणार्थ श्री सुहास गौंडळकर साहेब यांच्याकडून एक आकर्षक चषक. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे सुद्धा नाव मला वाटतं जाहीर करताना नाव सांगायची गरज असेल का? क्रिकेट असेल, कबड्डी असेल, रस्सीखेच असेल, बॉडी बिल्डिंग असेल, अशा सर्व मैदानावरचे आकर्षक पंच हेमंत गावडे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित होत आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आरोस गावचा हा गुणवान खेळाडू, स्पर्धेतील पहिला हॅट्रिकचा मानकरी शंकर म्हाडगुत. MSRT तुळस संघाचा हा गुणवान खेळाडू. शंकर म्हाडगुत, पुन्हा एकदा हे बक्षीस आपल्याला वितरित करताना आनंद होतोय आणि आशा आहे आमच्या वहिनी साहेब आपल्याला खेळायला बाहेर पाठवताना कोणतीही कुरकुर करणार नाहीत. यानंतर शंकर म्हाडगुत एका हॅट्रिकसह 13 विकेट संपूर्ण स्पर्धेत त्यांनी घेतल्या, त्याबद्दल त्यांचा बहुमान उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. यानंतर उत्कृष्ट फलंदाज छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने रोख रक्कम आणि पुन्हा एकदा कैलासवासी सुनीता सदानंद गौंडळकर स्मरणार्थ श्री सुहास गौंडळकर नगरसेवक वेंगुर्ला यांच्याकडून आकर्षक चषक पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो मुकुलजी सातार्डेकर यांना. षटकारांची हॅट्रिक ज्याने साजरी केली, रिचर्ड साल्ढाना 94 धावा, बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. बांदेश्वर बांधा संघाचा हा गुणवान खेळाडू रिचर्ड साल्ढाना, उत्कृष्ट फलंदाज. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजसाठी टीव्ही आहे. गेल्या वर्षी आकर्षक टीव्ही, कूलर, रोख रक्कम गीतेश गावडेच्या नावावर झालं होतं. 116 धावा, मला वाटतं 13 षटकार, 8 की 9 विकेट होते गेल्या वर्षी गीतेश गावडेचे. यावर्षी मालिकावीर कोण असेल? थोडा वेळ तुमच्याकडे आहे, जरा विचार करून ठेवा कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर. थोड्याशा विश्रांतीनंतर मालिकावीराचा बहुमान आपण ऐकणार आहोत, कोणासाठी जातोय. या स्पर्धेच्या निमित्ताने जो आवाज खूप वर्षानंतर आपण पुन्हा एकदा त्याच जोशात ऐकला, ते समीर पांढरे आतापर्यंत समालोचकाच्या भूमिकेत होते, पण या स्पर्धेच्या निमित्ताने जी स्वप्न आम्ही आयोजकांनी बघितलीत, या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला काय करायचं आहे, काय करून दाखवायचं आहे, आमचा हेतू काय आहे, अशा आणि अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडण्यासाठी येत आहेत माझे जवळचे मित्र आणि माझे मार्गदर्शक समीर पांढरे. धन्यवाद बादल. वेळ खूप झालाय, सर्वांना प्रतीक्षा आहे ती पारितोषिकांची. मात्र पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी जो सुरू आहे त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी या स्पर्धेचा मानस किंवा हेतू हा जगजाहीर होणं गरजेचं आहे. कारण जे एक भव्यदिव्य अशा स्वप्नवत वाटणाऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्याचा जो मानस आखला होता छत्रपती मंडळानं, त्याला तडीस नेणं ही सोपी बाब नव्हती. कारण आपण सर्वजण जाणतोय की कोविड महामारीचं एक महासंकट आपल्या सर्वावर येऊन ठेपलं होतं. त्यामुळे बहुचर्चित असलेली
असलेली ही स्पर्धा होते की नाही असा यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र त्या अनेक प्रश्नांना अखेर उत्तर एक यशस्वी स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती मंडळ वेंगुर्लाने दिलंय. त्याबद्दल सर्वप्रथम छत्रपती मंडळ वेंगुर्लाचे या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करावं. थोडी या स्पर्धेचा विषय सांगण्यासाठी या ठिकाणी मी मुद्दाम आवर्जून आपला वेळ खर्च करतोय, कारण समालोचन क्षेत्रात आपण सर्व क्रिकेट रसिकांच्या आशीर्वादामुळे गेली 20 ते 22 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक खेळाडूंचा खेळ मी जवळून बघितला. त्यामध्ये एक काळ असा होता की उमेश मांजरेकर म्हणा किंवा त्यानंतर सुनील पडवळ म्हणा, सुनील साळगावकर, सुनील नाईक, उमेश मांजरेकर, त्यानंतर मालवणचा नितीन मांजरेकर, त्यानंतर आपण सर्वजण म्हणजे जवळ 2-3 वर्षांतर जरी खेळायची त्यांची इच्छा असली तरी शरीर हे साथ देणार नाही आणि कुठेतरी माणसाला योग्य वेळी थांबायचं असतं आणि तो थांबण्याचा निर्णय घेऊन ते खेळाडू कुठेतरी थांबतील. मात्र सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटला जी वैभवशाली परंपरा लाभली आहे त्या वैभवशाली परंपरेचा उत्तराधिकारी कोण असा यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. कारण सध्याची तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी खेळाकडे वळलेली दिसते, मात्र खेळाबरोबरच मोबाईलच्या भ्रमणध्वनीच्या एका मोहजाळात ती अडकलेली दिसते. त्यामुळे खेळापेक्षा त्यांचं जास्त लक्ष हे मोबाईलमधील खेळामध्ये गेलेलं दिसते आणि तरुण पिढी ही कुठेतरी भरकटलेली होती. मात्र त्या तरुण पिढीला भरकटलेल्या तरुण पिढीला कुठेतरी एक संघ करावं, अनुभवी खेळाडूंच्या सानिध्यात त्यांच्या मिलाफात नवीन तरुण रक्ताला वाव द्यावा, म्हणूनच गेल्या वर्षी तालुकास्तरीय या छत्रपती मंडळानं आयोजन केलं होतं. मात्र यावर्षी त्याचं स्वरूप हे जिल्हास्तरीय दिले आहे. हेतू एकच आहे की कुठेतरी ही तरुण भरकटलेली पिढी एकत्र यावी, अनुभवी खेळाडूंच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे त्यांनी धडे घ्यावेत. कारण मित्रहो, वारंवार मी हे तुम्हाला का सांगतोय, आपला वेळ खर्च का करतोय, कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये घराघरात आपण बसल्यानंतर खेळ पाहू शकतो तो यूट्यूबच्या माध्यमातून अनेक खेळाडूंचा. मात्र ज्या सिंधुदुर्गाची गौरवशाली क्रिकेटची परंपरा राखली, ज्यांची आम्ही नावं घेतलीत, त्यावेळी यूट्यूबचं माध्यम नव्हतं. त्यामुळे त्यांनी घडविलेला इतिहास हा इतिहासच राहिला. जुने जाणते जे क्रिकेटचे प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू असतील ते त्या सुवर्णाक्षराचे या ठिकाणी साक्षीदार उघड्या डोळ्यानं पाहण्यासाठी असतील. मात्र त्यांची गौरवशाली परंपरा पुढे चालण्यासाठी जो उपक्रम छत्रपती संघानं हाती घेतलाय, मित्रहो, तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची माझी विनंती आहे की कुठेतरी त्यांचा आदर्श स्वप्नवत वाटचाल आपल्या डोळ्यासमोर घ्या व त्या क्रिकेटमध्ये सिंधुदुर्गाच्या कुठेही तडा लागणार नाही. तो इतिहास अधोरेखित असाच पुढे राहील व तीच गौरवशाली परंपराचे उज्ज्वल भविष्य तुम्हा तरुणांच्या हाती आहे. तेच उज्ज्वल भविष्य तुम्ही साकारून त्यांची स्वप्नवत वाटचाल पुढे चालू ठेवाल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी ग्रामदेवता सातेरी तसेच या ठिकाणी रामेश्वर देवता या सर्व देवतांच्या चरणी या ठिकाणी मी साकड्या घालतोय की जी भरकटलेली तरुण पिढी आहे त्यांनी कुठेतरी आता एक संघ होऊन क्रिकेटवर लक्ष द्यावं व ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला माझ्या क्रिकेटची गौरवशाली प्रतिभा अशी लाभली, ज्या क्रिकेटमुळे अनेक नावं ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पलीकडे पोहोचली, त्या परंपरेला कुठेही तडा लावून न देता मित्रहो तुम्ही त्याच पद्धतीने स्वप्नवत वाटचाल करावी अशी शुभेच्छा या मैदानावर या स्पर्धेच्या निमित्तानं देतोय. परत एकदा या मैदानावर समालोचन करण्याची जी संधी आपण आम्हाला दिली त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे, कार्यकर्त्यांचे, माझ्या जुन्या सहकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतोय व या मैदानावरनं आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर. या स्पर्धेचा जो आमचा उद्देश होता अगदी थोड्या वेळा शब्दात आपण अतिशय सुंदर रीतीने मांडलात. आमचे अनुभवी खेळाडू, जुने जाणते खेळाडू, ज्यांची मांदियाळी नाव आपण सर्वांची नावं ऐकलात, हे सगळेच खेळाडू अनेक वर्ष जे बक्षिसं घेत होते, ह्या सगळ्याच खेळाडूंनी बक्षिसं घेता घेता काहीतरी द्यायला सुद्धा सुरुवात केली. नवीन पिढी घडवण्याचं काम त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि त्या कार्याचा परिपाक म्हणून या मैदानावर अनेक नवीन खेळाडू उदयास येताना सुद्धा आपण पाहिले. या निमित्ताने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावेत, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावेत, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत.
विंदांची ही कविता आमच्या सगळ्या जुन्या खेळाडूंनी अक्षरशः जगली आणि स्वतः बक्षिसं घेता घेता बक्षिसं घेणारी नवीन पिढी तयार केली. या आमच्या सगळ्या जुन्या जाणत्या अनुभवी क्रिकेट खेळाडूंसाठी आपण नक्कीच एकदा टाळ्यांचा गजर करूया. आमचे माजी सैनिक, ज्येष्ठ माजी सैनिक श्री दत्ताराम विष्णू गावडे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. अंतिम फेरीतल्या दोन्ही संघांसाठी बक्षीस होतं. दोन्ही संघांसाठी समान पारितोषिक आहे. कैलासवासी श्रीमती सावित्रीबाई विष्णू गावडे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ माजी सैनिक श्री दत्ताराम विष्णू गावडे, आमचे पंच हेमंत गावडे यांचे पिताश्री आहेत, यांनी पारितोषिक प्रायोजित केले दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांनी येऊन हे पारितोषिक स्वीकारावं. स्वतः गावडे साहेब आपल्याला विनंती राहील, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा बांदेश्वर बांदा आणि MSRD तुळस संघाचा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यावं आणि या पारितोषिकाचा स्वीकार करावा. दोन्ही संघ मालक जरा लवकर या. बांदेश्वर बांदा संघ, तत्पूर्वी MSRD तुळस संघाचे राजन केरकर उर्फ DK या बक्षिसाचा स्वीकार करतायत. ज्येष्ठ माजी सैनिक गावडे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला वितरित होत आहे. आणि यानंतर बांदेश्वर बांदा संघाचा कर्णधार राजा नाटेकर सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या अभिनंदनानंतर पुन्हा एकदा गावडे साहेब आपले आभार. मी विनंती करतो वेंगुर्ल्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सन्माननीय राजनजी गिरप साहेब यांना, गिरप साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं बहुमोल मार्गदर्शन व्यक्त करावं. नमस्कार. आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघताय तो कार्यक्रम आता थोड्याच वेळात होईल. मी काय इथे मार्गदर्शन करत नाही आहे, कारण तुम्ही उत्सुकलेले आहात या बक्षिसासाठी. अशी भव्य दिवस स्पर्धा छत्रपती क्रीडा मंडळाने आयोजित केली. छत्रपती क्रीडा मंडळ हे खूप चांगलं कार्य करत असतं. क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा घेणं, त्याशिवाय सामाजिक कार्य सतत त्यांची चालू असतात. यानंतर गेल्या वर्षी या लीगच्या स्पर्धेच्या वेळी मी म्हटलेलं की पुढच्या वर्षी आपण टर्फ विकेटवरच लेदर बॉलच्या स्पर्धा घेऊ, आणि ते आता आपल्या पूर्णत्वात येत आहे. आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लेदर बॉलची क्रिकेट स्पर्धा घेऊ. आणि आमचा असा एक मानस आहे की ह्याच वर्षी एप्रिल-मेच्या दरम्याने आपण लेदर बॉलची लीग भरू, आणि त्या लीगला भरपूर जिल्ह्यातील जे छोटे छोटे खेळाडू आहेत, मोठे चांगले लेदर बॉल खेळतात, या सर्वांसाठी ती एक पर्वणी ठरेल की लेदर बॉलची स्पर्धा जर आपण संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंसाठी घेतली तर ती तो एक आदर्श होईल असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या टर्फ विकेटचं काम जोरात चालू आहे आणि आपण ह्या वर्षी ते स्वप्न साकार करू असं मला वाटतं. तसंच टेनिस बॉलची अजून एक लीग स्पर्धा आम्ही घ्यायचा आमचा मानस आहे. साधारण नगर परिषदेच्या माध्यमातून आपण एक टेनिस बॉलची एक लीग, जिल्हा लीग आपण भरूया. साधारण एप्रिल महिन्यातच आपण ती लीग भरूया, कारण आजचा हा सगळ्या खेळाडूंचा आणि नागरिकांचा, ग्रामस्थांचा जर उत्साह बघितला तर एवढी प्रचंड गर्दी ह्या स्पर्धेला आहे. त्यामुळे अशी लीग स्पर्धा व्हावी असं मला पण वाटतं. माझे सहकारी गोंडळकर इथे बसलेले आहेत, त्यांनी तेच बोलून दाखवलं. त्यामुळे एक अशी मोठी भव्य दिव्य लीग स्पर्धा आपण अजून एक आयोजित करू आणि आपल्याला सर्वांना सर्व खेळाडूंचा खेळ पाहायची संधी देऊ. आपण वेंगुर्ला नगर परिषदेच्या माध्यमातून आपण खेळाडूंसाठी अनेक गोष्टी करत असतो. आता समोर एक बॅडमिंटन हॉल झालेला आहे, तो आपण बघा. असा बॅडमिंटन हॉल जिल्ह्यात झालेला नाही आहे, असा इंडोर हॉल आपण बनवलेला आहे. तसंच डाव्या बाजूला जिम आहे, त्या जिमच्या वर आपण शूटिंग रेंजचं ओपनिंग परवाच केलेलं आहे. ज्या मुलांना शूटिंगची आवड आहे त्यांनी त्या स्पर्धेत भाग घ्यावा. आणि शूटिंग रेंज हा जो गेम आहे तो मुलांसाठी इतका सुंदर आहे की ह्या स्पर्धेसाठी कॉम्पिटिशन कमी असतं आणि त्याचे मार्क मुलांना परीक्षेत मिळतात.
त्यामुळे शूटिंग रेंजमध्ये जर आपण तिथे प्रवेश घेतला, आपल्या मुलांना प्रवेश दिला, तर त्यांना त्याचा नॅशनल लेवलपर्यंत जायला तशी फार मोठी अडचण नाही. त्यामुळे त्याचा पण आस्वाद घ्यावा. त्याच्या बाजूला टेबल टेनिस आणि कॅरम आम्ही आत्ता येत्या 15 दिवसातच चालू करतो आहे. जे आपल्या वेंगुर्ल्या टेबल टेनिस खेळ बंद होता तो पण आता चालू होतो. समज असतं तेव्हा अशा मंडळासोबत काम करायला आम्हाला पण आवडतं. आपल्या सर्वांच्या सहकार्याने जे काम आम्ही करत आलो आहे ते तसंच सहकार्य आपलं चालू ठेवावं ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद गिरप साहेब, आपले मनपूर्वक आभार. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच ही एवढी सुंदर स्पर्धा समारोपापर्यंत येऊन थांबते. या स्पर्धेच्या निमित्ताने एक लग्नाचा अहेर सुद्धा देणं बाकी आहे आणि हा लग्नाचा अहेर सन्माननीय व्यासपीठाच्या समोर वितरित केला जातोय. MSRT तुळस संघाचे शंकर म्हाडगोत यांना पारितोषिक येतंय, लग्नाचा अहेर येतोय MSRT क्रिकेट संघाच्या वतीने. मी विनंती करतो MSRT तुळस संघाचे जेवढे सहकारी इथे उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठाच्या समोर यावं आणि संघाच्या कर्णधाराच्या शुभ हस्ते शंकर म्हाडगूत यांना त्यांच्या लग्नाचा अहेर वितरित करावा. जरा लवकर या MSRT तुळस संघ. अनेक नावं समीर पांढरे यांनी आपल्याला ऐकवली. सागर नाईक असतील, समीर आगा असतील, शीतल राऊळ यांच्यासारखी सुद्धा काही नावं आहेत जी नावं नजर चुकीने घ्यायची राहिलीत. हुसेन मकानदार, बाबा गाड, सावंतवाडी तालुक्यातील बाळा मडगावकर यांचं नाव सुद्धा क्रिकेटच्या क्षेत्रात खूप आदराने घेतलं जातं. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हा खेळाडू खूप लांबपर्यंत पोहोचला. शंकर माडगोत, वैवाहिक जीवनासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी मैदानावर आपण कसं यायचं आहे, कोणासोबत यायचं आहे वेगळं सांगायला नको. तुळसवासियांना आवाहन आहे, बक्षीस वितरण सोहळा संपल्यानंतर तुळसमध्ये या चषकाची भव्य मिरवणूक होणार आहे, याला सुद्धा आपण उपस्थित राहावं. मगाशी मी म्हटलं होतं काही रंगांची उधळण कशी करावी. सेव्ह दी ग्रीन, स्प्रेड दी ग्रीन, सेव्ह दी ब्ल्यू, डोनेट दी रेड. सेव्ह दी ब्ल्यू याचा अर्थ निळ्या रंगाचा आपण बचाव करूया, म्हणजे जलस्रोताचा बचाव करूया, संवर्धन करूया. स्प्रेड दी ग्रीन, हिरव्या रंगाची आपण पखरण करूया, उधळण करूया, म्हणजे निसर्गाचा बचाव करूया. डोनेट दी रेड, लाल रंगाची आपण दान करूया, रक्तदान करूया. आणि येत्या 24 जानेवारी रोजी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने मातोंडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे. मातोंड पंचक्रोशीतील सर्व रक्तदात्यांना, युवा सदस्यांना विनंती राहील या रक्तदान शिबिरात आपण सर्वांनी जरूर सहभाग नोंदवावा. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ते आमचे सन्माननीय विलासजी गावडे साहेब यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. मोलाचं सहकार्य त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलंय. विलासजी गावडे साहेब, आपले मनपूर्वक आभार. एक देखणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. देवगड वासियांसाठी एक मोठी स्पर्धा होते डायमंड चषक, आणि ही डायमंड चषक स्पर्धा ज्यांनी खूप जवळून बघितली ते आमचे देवगड जामसंडेचे नगरसेवक सन्माननीय घाडी साहेब. आपल्याला विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेबद्दल आपण आपलं बहुमोल मत आणि मार्गदर्शन व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खरंच एक देखणी स्पर्धा छत्रपती शिवाजी मंडळाने ते पुरस्कृत केली, चांगलं नियोजन केलं. खूप अभिमान आहे आणि खूप मोठा मान आज इतिहासात नोंदवला जातो. वेंगुर्लेकरांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की अशा प्रकारची स्पर्धा ही सुरुवात या वेंगुर्ल्यातनं होते. भविष्यात आम्ही अशा स्पर्धेसाठी प्रयत्न करू. एक खूप चांगलं नियोजन मला भागातून तयार हवेत. खरोखर खूप चांगलं या स्पर्धेचं नियोजन आहे. मी पुन्हा एकदा सुधीर पालेकर असेल, सँडी असेल, या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आज आपणा जिल्हावासियांना या माध्यमातून बघायला भेटली. एक खूप खूप शुभेच्छा मी या सर्वांना देतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद घाडी साहेब, आपल्या मार्गदर्शनासाठी आपले मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची आपण ओळख करून घेतली, त्यांचं मनोगत सुद्धा आपण ऐकतोय. समालोचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मैदानावर जात असतो, पण जसं समीरने सांगितलं तशी एक आवड होती, काहीतरी पाठ करून ठेवावं. जे पाठ करतो खूप आहे पाठांतर, बरंचसं करून ठेवलं आहे, पण मांडण्याची संधी मात्र कधीच मिळत नव्हती. आज मान्यवरांची वाट बघतोय, त्या निमित्ताने का होईना काही गोष्टी ज्या पाठ होत्या, काही गोष्टी ज्या मनात होत्या, अगदी खोल तळात कुठेतरी साठवून ठेवलेल्या होत्या, या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करता आल्या. मनपूर्वक मी आभार मानेन छत्रपती मित्रमंडळाचे. या स्पर्धेत समालोचनाची संधी दिलात, निवेदनाची सुद्धा संधी दिलात. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय वसंतजी तांडेल यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मी विनंती करतो भाजपाचे सोमनाथजी टुमके साहेब यांना. टुमके साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळानं ही आयोजित केलेली जी स्पर्धा आहे, क्रिकेट स्पर्धा आहे, अत्यंत उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी प्रायोजित केली गेलेली आहे. मी आज खरं सांगायचं तर वेंगुर्ल्यामध्ये असून सुद्धा पहिल्यांदा ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आणि मी स्वतः उत्स्फूर्त झालो आहे. पुढच्या स्पर्धेच्या वेळेला त्या ठिकाणी निश्चितच माझं काहीतरी योगदान त्या ठिकाणी असेल, ह्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपले नगराध्यक्ष श्री राजन गिरप साहेबांनी या जिल्ह्यातील किंबहुना या तालुक्यातील तरुण युवकांना, ज्यांना खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करायचा आहे किंवा ज्यांनी या खेळामध्ये कुठल्याही खेळामध्ये कबड्डी म्हणा, तिरंदाजी म्हणा, कॅरम बोर्ड म्हणा, टेबल टेनिस म्हणा, क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये एक भाग घ्यायचा असेल, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा किंवा तुमचं लेदर बॉल, जास्तीत जास्त मी त्या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला प्राधान्य देतो. तर या अशा क्रीडा प्रकारामध्ये आपल्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक व्यक्तीनं म्हणण्यापेक्षा प्रत्येक युवकांनी, ज्यांना त्याच्याबद्दल आवड आहे, 25-30-25 वर्ष वयोगटाच्या खालील जी तरुण मंडळी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी प्रावीण्य प्रस्थापित करण्यासाठी याचा जरूर फायदा घ्यावा. या प्रशिक्षणाचा किंवा या प्रकारे जी वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे जी उभारली जाणार आहे, भविष्यात उभारली जाणार आहे एप्रिलपर्यंत, त्याचा जरूर फायदा घ्यावा. आणि दुसरं महत्त्वाचं, लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर म्हणा, बॉलर, बॅट्समन, याच्यामध्ये उत्कृष्ट खेळी करणाऱ्यांना रणजीमध्ये जर एखाद्याला त्या ठिकाणी एंट्री मिळवून द्यायची असेल तर मी अवश्य त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. आणि ती क्वालिटी त्या ठिकाणी जपण्याचं काम आमच्या मार्फत किंबहुना भाजप पक्षामार्फत त्या ठिकाणी राबवली जाईल, याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देऊन माझे 2 शब्द मनोगत पूर्ण करतो. आभार. धन्यवाद टोमके साहेब, आपले मनपूर्वक आभार. कारण सिंधुदुर्गच्या खेळाडूंमध्ये क्षमता नाही आहे असं नाही आहे, क्षमता आहे, फक्त त्या गुणवत्तेला न्याय मिळण्याची गरज असते. आणि तुमच्यासारखे मोठे पदाधिकारी जर या खेळाडूंच्या पाठीशी राहिले तर नक्कीच या खेळाडूंचं भविष्यसुद्धा उज्ज्वल आहे, हे आम्हाला सर्वांनाच आतापासूनच दिसतंय. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची आपण मनोगत ऐकली. गुरु ठाकूर यांची कविता ऐकली, विंदा करंदीकर यांची सुद्धा कविता ऐकली. म्हातारपणात जी काय अवस्था असते ती अवस्था कुसुमाग्रजांनी खूप सुंदर लिहून ठेवली. आणि नटसम्राट हे नाटक जर आपण पाहिलं असेल, या मैदानावर मात्र एक वेगळं चित्र दिसलं. थोडंसं वयस्कर झालेले खेळाडू आपल्या वयाला न कंटाळता पुन्हा एकदा मैदानावर जुन्या जोशात दिसले आणि ह्या स्पर्धेचं मोठं यश होतं. सर्वांना विनंती करतोय, 5 मिनिटात सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे व्यासपीठावर आगमन होत आहे. सर्वांनी व्यासपीठाच्या समोर येऊन थांबावं. सर्वांना विनंती करतोय, आपण व्यासपीठाच्या समोर यावं. फक्त 5 मिनिटं आपल्यासाठी. 5 मिनिटात सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे साहेबांचं
व्यासपीठावर आगमन होत आहे. समीर शिरवाडकरांची जी कविता आहे, युगामागुनी चालली रे युगई, मला वाटतं तुझ्या काळात ती पुस्तकात वाचली असेल. पृथ्वीचं प्रेमगीत या नावाची कविता, कदाचित अभि वेंगुर्लेकर आपल्यासाठी सुद्धा ती कविता असावी. पृथ्वीचं प्रेमगीत, युगामागुनी चालली रे युगई, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, करावी किती प्रीतीची याचना, नव्हाळी तलेना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे, जळून गेल्या यवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. खूप सुंदर कविता आहेत. आणि आमच्या वेंगुर्ल्याचे सुपुत्र म्हणजे आमचे या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे आपले पाडगावकर साहेब, त्यांचीसुद्धा आठवण या वेंगुर्ल्याच्या स्पर्धेच्या निमित्तानं. गुरु ठाकूर यांचीसुद्धा कविता आपण मगाशी मैदानातून ऐकली होती. ही सगळी आठवणी पुन्हा एकदा या छत्रपतीच्या स्पर्धेच्या निमित्ताने ताज्या झाल्या. अनेक नामवंत समालोचक या व्यासपीठावर आपण पाहिले, अनेक मान्यवरसुद्धा आपण पाहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खूप जुने जाणते खेळाडू पाहिले. अनेक खेळाडूंना आपण सर्वांनी मिस केलं. कुडामधील संतोष शेलटकर आहे, किशोर शेलटकर, अण्णा कदम, दीपक शिर्के आहेत. मालवणचे आमचे नितीन मांजरेकर, उमेश मांजरेकर, ॲम्ब्रोज अल्मेडा, रिजवान शेख, असे काही बख्तियार खान, पप्पू कुबल, पप्पू कदम, त्याचप्रमाणे जगदीश खराडे, असे मालवणचे काही दिग्गज खेळाडूसुद्धा आपण सर्वांनी मिस केले. कणकवलीचे बरेच खेळाडू आपण सर्वांनी मिस केले. आणि आशा आहे येत्या स्पर्धेत आमच्या सिंधुदुर्गातील हे सगळे जुने खेळाडू त्यांचं स्नेहसंमेलन समजून या व्यासपीठावर यावेत. अशी एखादी स्पर्धा व्हावी, एक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग व्हावी, आणि त्याचबरोबर एक 40 वर्षाच्या वरील खेळाडूंसाठी सुद्धा स्पर्धा व्हावी, आणि त्याचा अंतिम सामना एकाच दिवशी व्हावा, जेणेकरून या सगळ्या खेळाडूंचं स्नेहसंमेलन वेंगुर्ला कॅम्प मैदानावर संपन्न होईल. छत्रपती मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर जमावं. छत्रपती मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि नगरसेवक पिंटू गावडे यांच्या शुभ हस्ते सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे यांचं जंगी स्वागत केलं जाईल, आणि त्यानंतर स्पर्धेतील मुख्य बक्षीस वितरण सोहळा आपल्यासमोर संपन्न होईल. छत्रपती मित्रमंडळाची ही स्पर्धा गेली 3 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. एक देखणी स्पर्धा, सर्वांना या स्पर्धेत खेळण्याची ओढ असते, उत्सुकता असते, आणि त्याहीपेक्षा स्वप्न असतं ही स्पर्धा जिंकण्याचं. पहिली 2 वर्ष आपण वेगवेगळे विजेते पाहिले, आणि त्यानंतर यावर्षी मात्र एक नवा विजेता आपल्यासमोर येतोय. बॉथम वॉरियर्स असेल, समीर 11 आडेली असेल, आणि त्यानंतर यावर्षी एक नवा विजेता आपल्याला पाहायला मिळाला, MSRT तुळस. उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं बांदेश्वर बांदा संघाला. 16 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. या सगळ्या संघ मालकांचे आणि त्यांच्या सर्व खेळाडूंचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. यश आणि अपयश हे ठरलेलंच असतं, पण अपयशाला घाबरून प्रयत्न न करणं यासारखा मूर्खपणा नसतो. ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी प्रयत्न केला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. सोहनलाल द्विवेदी हे एक मोठं नाव आहे हिंदी लेखन जगतातील, आणि त्यांची कविता आहे, लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या कवितेची सुद्धा पुन्हा एकदा आठवण झाली या स्पर्धेच्या निमित्ताने. ज्या 16 संघांनी या स्पर्धेसाठी प्रयत्न केले, केवळ एक संघ जरी यशस्वी झाला तरी तुमच्या इतर 15 संघांचे प्रयत्न आमच्यासाठी लाख मोलाचे होते, प्रेरणा देणारे होते, आणि तुमच्या प्रयत्नातून आम्हाला पुन्हा एकदा नवीन स्पर्धा भरवण्याचा नक्कीच हुरूप देणारे सुद्धा होते. अगदी थोड्याच वेळात आमदार नितेशजी राणे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. पुन्हा एकदा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्या ज्ञात अज्ञात हातांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. सर्वांचा बहुमान करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नजर चुकीने जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर निवेदक या नात्याने सगळी जबाबदारी माझ्यावर घेतोय. मनपूर्वक सर्वांचे मनपूर्वक माफी मागेन एखादी चूक राहून गेली असेल तर. पण छत्रपती मित्रमंडळावर आपलं असणारं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहावं अशीच तुमच्या सर्वांच्या पाशी आणि परमेश्वराच्या चरणीसुद्धा मी प्रार्थना करेन. वेंगुर्ल्याची सातेरी देवी आणि मानसीश्वराला आपली सर्वांची काळजी आहेच. सगळा भार या सगळ्या देवदेवतांवर टाकून आपण निश्चिंत मनाने आपल्या रोजीरोटीच्या मागे चालावं.
कोरोना काय त्याहीपेक्षा मोठमोठ्या महामारीतून आमचा बचाव करण्यासाठी आमचा गणपती बाप्पा, आरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती आणि वेंगुर्ल्याची सातेरी आणि मानसीश्वर आमच्या पाठीशी उभा आहे. कोरोनाच्या या संकटावर मात करून आपण सर्वजण पुन्हा एकदा जोमाने नक्कीच आपल्या आयुष्याची वाटचाल करणार आहोत. छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग शेवटचे 4 मोठे चषक मालिकावीराचं पारितोषिक अगदी थोड्या वेळात आपल्यासमोर वितरित केलं जाईल. सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे यांच्या शुभ हस्ते. ची सांगता होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं खंबीर युवा नेतृत्व, कणकवली देवगड मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने आणि अपेक्षेने पाहतोय, सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने. बांदा सरपंच अक्रम खान आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यावं आणि नितेशभाईंचं स्वागत करावं.
बांधा सरपंच अक्रम खान, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने गेली 3 वर्ष सलग स्पर्धा भरवली जाते. या वर्षीची स्पर्धा तब्बल 5 दिवसाची होती. 16 संघ मालक आणि यशस्वी स्पर्धा समाप्तीकडे झुकतानाच मी विनंती करतो छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने पिंटू गावडे यांना आपल्या शुभ हस्ते सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे साहेबांचं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. छत्रपती मित्रमंडळाचे सर्व सदस्य या निमित्तानं नितेशभाईंचं स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. छत्रपती मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने नितेशभाई आपलं मनपूर्वक स्वागत वेंगुर्ल्याच्या या कॅम्प मैदानावर. ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. महागडे मोबाईल घेऊन आपण सेल्फी सर्वच जण काढतो, पण आपल्या सर्वांसाठी, आपल्या मतदारांसाठी, सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांनी एक सुंदर सेल्फी पॉइंट बनवला, इंग्लंडमध्ये जावं, वॅक्स म्युझियम पाहावं, तिथल्या पुतळ्यांसोबत फोटो काढावे, हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. पण असेच वॅक्स म्युझियमचे पुतळे आपल्या सिंधुदुर्गात बनावेत हे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी देवगडमध्ये वॅक्स म्युझियमची निर्मिती केली. कंटेनरमधून येणारा माल सर्वांनाच माहिती आहे, पण या कंटेनरमध्ये बसून थिएटर सारखा पिक्चरचा, चित्रपटाचा अनुभव आपल्या जिल्हावासियांना घ्यावा, ही इच्छा, ही आकांक्षा मनाशी बाळगून ज्यांनी जिल्ह्यात कंटेनर थिएटरची स्थापना केली, निर्मिती केली आणि अगदी सहज चालता बोलता देवगड, दोडामार्ग, कणकवली नगरपंचायत ज्यांनी अलगत आपल्या खिशात घातली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भावी पालकमंत्री आमदार नितेशभाई राणे साहेब आपल्याला विनंती करतोय आपण आपलं बहुमोल मनोगत व्यक्त करावं. टीमचं नाव दिलंय की काय ठेव तू. छत्रपती क्रीडा मंडळ आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष गिरबजी, सन्मान्य आमचे कुबलजी, पिंटू गावडे, मनीष दळवी, आमचे बांधाचे सरपंच अक्रम खान, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्रांनो, पिंटू गावडे आणि ह्यांच्या सर्वच सहकाऱ्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे केलेलं होतं आहे. गेली 5 दिवस सातत्याने पूर्ण जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून इथे संघ येतात, क्रिकेट खेळतात आणि एक वेगळा उत्साहाचं वातावरण निश्चित पद्धतीने तयार झालं असेल. क्रिकेट आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा याचं एक वेगळं नातं आहे. माझा जो अनुभव आहे की आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये क्रिकेट संबंधित, क्रिकेटवर प्रेम करणारे अनेक होतकरू असे खेळाडू आहेत, टॅलेंट आहेत. मी स्वतः कणकवलीमध्ये विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी चालवतो आणि दरवर्षीच असंख्य चांगल्यातले चांगले खेळाडू आम्ही महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी किंवा महाराष्ट्र बोर्डाकडे असेल, मुंबई बोर्डाकडे सातत्याने पाठवतो
आणि ही तरुण मुलं खेळत असताना त्यांच्यामध्ये वेगळा उत्साह आहे, वेगळी आवड आहे. नुसतं एक स्पर्धा म्हणून तो आपण खेळत नाहीत, पण एक वेगळा उत्साह म्हणून तुम्ही खेळता. आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं खरं म्हटलं तर एवढीच जबाबदारी आहे की आम्ही आपल्याला नुसतं इकडे 4 भाषणाच्या निमित्ताने प्रोत्साहन न देता आमच्या सिंधुदुर्गातून चांगल्यातले चांगले खेळाडू कसे तयार होतील यासाठी जी ताकद लागेल ती आपल्यासमोर की आपल्या मागे उभं करण्याची जबाबदारी आम्ही सगळ्या जणांनी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने सांगेन की जसं आमच्या पिंटू गावडेंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्पर्धा आयोजित केली, आपल्याला सगळ्यांना एकत्र आणणं, स्पर्धेच्या निमित्ताने चांगल्यातल्या चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे त्याचं उद्दिष्ट असलं तरी माझी वैयक्तिक इच्छा आहे की ज्यांनाही चांगलं या क्रिकेटमध्ये स्वतःचं भविष्य घडवायचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळी असेल, IPL असेल, मुंबईच्या काउंटीमध्ये असेल, विविध पातळीवर खेळण्याची आपली इच्छा असेल तर पिंटूच्या माध्यमातून माझ्यापर्यंत फक्त संपर्क करा. तुम्हाला त्या स्तरावर त्या व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी स्वतःची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. क्रिकेट खेळामध्ये एक वेगळी ओळख आहे, वेगळा उत्साह आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळी एक लोकप्रियता मिळवायची संधी चांगली मिळते. म्हणून ह्या संधीचं सोनं तुम्ही सगळेजण निश्चित पद्धतीने कराल एवढा विश्वास आजच्या निमित्ताने मी देतो. खरं म्हटलं तर कोविडच्या काळाच्या नंतर ही पहिली जिल्ह्यामध्ये होणारी स्पर्धा आहे. कालच मला वाटतं अभि वेंगुर्लेकरनी एक व्हिडिओ पाठवला जिथे मीडियानी थोडी टीका केली तरी पण कोविडचे कुठलेही नियम न पाळता क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गामध्ये सुरू झाली असा उल्लेख त्या निमित्ताने केला. मी हेही तुम्हाला सांगेन की कोविड 100% आपल्यामधून गेलेलं नाही आहे. म्हणून जसं स्टेडियमच्या बाहेर आपण बॉल उडवतो तसं कोविडला आपण सुरक्षा स्वतःची ठेवून कोविडला पण आपल्याला जिल्ह्याच्या हद्दपार करायचं आहे. म्हणून सगळ्या गोष्टी पाळत असताना आपण स्वतःच्या सुरक्षतेची, आरोग्याची पण काळजी घ्यावी एवढीही विनंती तुम्हाला आजच्या निमित्ताने करतो. पिंटू आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना त्यांच्या भावी राजकीय आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितेश भाई, आपले मनपूर्वक आभार. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपण एवढ्या लांबवर या स्पर्धेसाठी आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि शेवटची महत्त्वाची बक्षिसं सर्व संघांची आणि मॅन ऑफ द सिरीज या सर्वांची इच्छा होती की ही बक्षिसं आम्हाला नितेश भाईंच्या शुभहस्ते मिळावीत आणि त्यामुळेच महत्त्वाची बक्षिसं आपल्या हातातून वितरित व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. या स्पर्धेतील 4था क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक नामवंत संघ या स्पर्धेत 4थ्या क्रमांकावर समाधान मानतोय. रोख रक्कम आणि आकर्षक चषक जीत चेनवण संघ, संघमालक देवेंद्र नाईक, संघाचा कर्णधार गोपाळ बटा. मी विनंती करतो सन्माननीय कुमा गावडे यांना आपल्या शुभहस्ते या स्पर्धेतील 4थ क्रमांक आपण वितरित करावा जीत चेनवण संघाला. जीत चेनवण संघ जरा लवकर या. जीत चेनवण संघ जरा लवकर आपण व्यासपीठावर या. त्यानंतर बॉटम वॉरियर संघसुद्धा आपण तयार राहायचं आहे. स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा चषक आणि रोख रक्कम वितरित होत आहे जीत चेनवण संघाला. यानंतर या स्पर्धेतील 3रा क्रमांक वितरित होतोय बॉथम वॉरियर संघाला. पप्पू कुबल आणि सन्माननीय सर्वांचे लाडके आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या शुभहस्ते हा चषक आणि पारितोषिक वितरित होतोय बॉथम वॉरियर संघाला. स्पर्धेतील 3रा क्रमांक वितरित होतोय बॉथम वॉरियर संघाला.
धन्यवाद. स्पर्धेतील तिसरा क्रमांक विजेता संघ बॉथम वॉरियर्स. यानंतर स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक पुन्हा एकदा सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणेसाहेबांच्या शुभ हस्ते वितरित होईल. ओम गावडे होम ॲप्लायन्सच्या वतीने एक आकर्षक TV आणि कैलासवासी प्रभाकर सगुण किंदेकर यांच्या स्मरणार्थ कुमार युवराज यशवंत किंदेकर युवराज स्पोर्ट वेंगुर्ला पुरस्कृत मालिकावीराचा आकर्षक चषक हे पारितोषिक वितरित होतोय. फलंदाजी करताना 75 धावा, गोलंदाजी करताना 9 विकेट, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, स्पर्धेत एक हाती झेल आणि स्पर्धेत कर्णधार पदाची यशस्वी कामगिरी. नाव DK उर्फ राजन केरकर, मॅन ऑफ द सिरीज ऑफ दिस टुर्नामेंट. DKच्या घरात मालिकावीरासाठी जाणारी ही दुसरी TV. यापूर्वी यशवंत किंदेकर यांनी प्रायोजित केलेल्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजसाठी TV राजन केरकर यांनी पटकावला होता आणि आज पुन्हा एकदा अजून एक TV राजन केरकर आपल्यासाठी मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने. यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित होईल. पुन्हा एकदा सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे यांच्या शुभ हस्ते रोख रुपये 30,000, आकर्षक उपविजेते पदाचा करंडक. पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतो बांदेश्वर बांधा नगराध्यक्ष सन्माननीय गिरप साहेब, त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके आमदार नितेशभाई राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत द्वितीय क्रमांकाचा रोख रुपये 50,000 छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने आणि आकर्षक चषक साईशाया कॅशू फॅक्टरीचे मालक शिवम वारंग यांच्या सौजन्याने.